मित्रांनो नमस्कार. आज मी तुमच्या समोर एक अशी गंभीर आणि मनाला विलक्षण ठेच पोहोचवणारी सत्य घटना मांडणार आहे, जी ऐकून तुमचे मन अस्वस्थ होईल आणि समाजातील नात्यांच्या बिकट स्वरूपाबद्दल विचार करण्यास भाग पाडेल. ही घटना घडली आहे महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतील सांताक्रूझ भागात. ही कोणत्याही सामान्य गुन्ह्याची गोष्ट नाही, तर हा एका 7 वर्षांच्या विवाहबाह्य प्रेम संबंधातून उद्भवलेल्या सूडाचा, प्रेमाच्या नावाखाली केलेल्या क्रूरतेचा आणि एका व्यक्तीने दुसऱ्याच्या शरीराच्या अत्यंत खासगी अवयवावर केलेल्या भीषण हल्ल्याचा प्रवास आहे. ही कहाणी इतकी धक्कादायक आहे की माणसाच्या मनातील प्रेम कधी राग आणि हिंसकतेत कसे बदलू शकते याचा विचार करून तुम्ही स्तब्ध व्हाल. या भीषण कहाणीचा मुख्य पात्र आहे 42 वर्षांचा जोगिंदर लखन महतो. जोगिंदर हा मूळचा बिहारचा रहिवासी असला तरी आयुष्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो गेली 18 वर्षे मुंबईत स्थायिक झाला होता. जोगिंदर हा अत्यंत कष्टाळू माणूस होता. तो खासगी वाहन चालक म्हणून काम करत असे. मुंबईच्या गर्दीत, वाहतुकीच्या गलबलाटात रोज धावपळ करून तो आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत होता. तो जांभळीपाडा परिसरात आपल्या पत्नी आणि मुलांबरोबर राहत होता. त्याचे 2 मुले होती, ज्यांना चांगली शिक्षण आणि चांगले आयुष्य मिळावे यासाठी तो दिवस रात्र एक करीत होता. जोगिंदरला वाटायचं की त्याचं आयुष्य एका सुरळीत ढंगाने चाललंय, पण त्याच्याच कुटुंबाच्या नात्यांमध्ये एक भयंकर विषारी विळखा तयार होत होता, ज्याची कल्पना रोजगाराच्या धावपळीत घडलेल्या जोगिंदरला स्वप्नातही नव्हती. आता या कथेतील मुख्य खलनायिका आहे कंचनदेवी राकेश महतो. कंचन ही जोगिंदरच्या बहिणीची नणंद म्हणजेच त्याची भाची होती. कंचनचे वय फक्त 25 वर्षांचे होते आणि ती 2 लहान मुलांची आई होती. तिच्या मुलांचे वय 4 आणि 7 वर्षे होते. कंचनचा पती राकेश महतो हा सुद्धा बिहारमध्ये राहणारा एक सामान्य माणूस होता. पण नशिबाने कंचनचा जोगिंदरशी असलेला नात्याचा ओळखीचा संबंध हळूहळू एका भयानक प्रेम संबंधात बदलला. हे दोघे एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते. घराण्यातील सर्वांना माहिती असलेले चेहरे होते. पण या नात्याच्या आडोशाला या दोघांचा गुप्त प्रेम संबंध 7 वर्षे सुरू होता. जोगिंदर विवाहित होता, कुटुंब बांधिलकी होती, तरीही तो या संबंधात गुंतला होता. कंचन सुद्धा विवाहित असूनही या संबंधात होती. दोघेही एकमेकांच्या घरी ये जा करत, कुटुंबीय मेजवान्यांमध्ये भेटत आणि या सगळ्या आडोशाला त्यांचा हा अवैध संबंध चालू होता. जोगिंदरने कंचनला अनेक वेळा आश्वासने दिली होती. प्रेमाच्या आवेशात, क्षणिक भावनेच्या तरंगात त्याने तिला वचने दिली होती की तो आपली पत्नी आणि मुले सोडून कंचनशी लग्न करेल. ही वचने ऐकून कंचननेही आपल्या संपूर्ण भवितव्याचा जीवटव तिच्यावर ठेवला होता. तिला वाटले होते की जोगिंदर हाच तिच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे आणि तो तिला सांभाळणार आहे. पण जसजसे वेळ जाऊ लागला तसतशी जोगिंदरची परिस्थिती बदलू लागली. त्याच्या स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी, समाजाची भीती, पत्नी मुलांची माया यामुळे त्याला हळूहळू हा प्रेमसंबंध एक वावदूक ओझे वाटू लागला. त्याच्या मनात विवाहबाह्य संबंधाचा अपराधी भाव निर्माण झाला. शेवटी एका दिवशी जोगिंदरने कंचनला स्पष्ट सांगितले की तो आपली पत्नी आणि मुले सोडणार नाही. त्याने पत्नीला सोडून नव्याने लग्न करण्यास नकार दिला. हा नकार कंचनसाठी एक मोठा धक्का ठरला. तिने स्वतःचे सर्व स्वप्ने जोगिंदरशी जोडलेली होती. 7 वर्षांचा संबंध, विश्वास आणि भविष्याची स्वप्ने एका क्षणात चूरचूर झाली. कंचनच्या मनात प्रेम संपले आणि त्याच्या जागी राग, द्वेष आणि सूदयुक्त भावना उदयास आल्या. तिला वाटले की जोगिंदरने तिच्याशी फसवणूक केली आहे, तिचे आयुष्य बर्बाद केले आहे. हा राग इतका प्रबळ झाला की त्याने तिला एक भीषण आणि क्रूर निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. जोगिंदरने नकार दिल्यानंतर कंचनचे वर्तन बदलू लागले. ती जोगिंदरवर सतत पत्नीला सोडून तिच्याशी लग्न करण्याचा दबाव टाकू लागली. या वादावादीमुळे जोगिंदरच्या कुटुंबात अशांतता निर्माण झाली. जोगिंदरच्या पत्नीला जेव्हा या प्रेमसंबंधाची खूप उशिरा कंत पडली, तेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठे वितुष्ट निर्माण झाले. घरातले वातावरण विषारी बनले. ही परिस्थिती पाहून जोगिंदरने कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तो नोव्हेंबर 2025 मध्ये मुंबई सोडून बिहारला परत गेला. तो विचार करत होता की अंतर पडल्याने हा संबंध कमी होईल आणि परिस्थिती शांत होईल. पण कंचनच्या मनातील सूडाची ज्योत मंदावली नाही. जोगिंदर बिहारला गेला तरीही कंचन त्याला सतत फोन करून त्रास देत होती. ती त्याला धमक्या देत होती की तो मुंबईत परत येऊन तिच्याशी लग्न करेल, नाहीतर ती त्याला सोडणार नाही. ती म्हणत होती की तू माझ्याशी फसवणूक केलीस, आता सुटणार नाहीस. 19 डिसेंबर 2025 रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतला. त्याने कंचनशी संपर्क टाळण्याचा निर्णय घेतला होता. त्याला वाटले की तो तिला टाळू शकेल आणि हा प्रसंग मिटू शकेल. पण कंचनची योजना वेगळी होती. ती आपल्या सूद योजनेची अंमलबजावणी करण्याची वाट पाहत होती. 31 डिसेंबर 2025 ची संध्याकाळ होती. नवीन वर्ष येण्याची उत्सुकता संपूर्ण शहरात पसरत होती. लोक आपापल्या मित्र कुटुंबियांसोबत साजरा करण्याच्या तयारीत होते.
पण कंचनच्या मनात एक वेगळीच काळी योजना रंगत होती. तिने जोगिंदरला फोन करून नवीन वर्षानिमित्त मिठाई खाण्यासाठी आपल्या घरी बोलावले. तिने सांगितले की तिला एकटेपणा वाटत आहे आणि तो येऊन भेटला तर तिला बरं वाटेल. जोगिंदरने सुरुवातीला नकार दिला, पण कंचनने खूप आग्रह केला. शेवटी मनाचा कचरा घेऊन जोगिंदर रात्री सुमारे 1:30 वाजता कंचनच्या घरी गेला. कंचनचे घर सांताक्रूज येथे होते. घरात कंचन आणि तिची 2 लहान मुले होती. मुले आधीच झोपलेली होती. जोगिंदर आला आणि तो कंचनच्या स्वागतास भेटला. सुरुवातीला दोघांमध्ये सामान्य संभाषण झाले. कंचनने मिठाई दाखवली, पण हळूहळू वातावरण बदलू लागले. कंचनने जोगिंदरकडे पुन्हा एकदा लग्नाचा आग्रह केला. जोगिंदरने पुन्हा नकार दिला आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला की हे शक्य नाही आणि त्यांनी हा संबंध संपवायला पाहिजे. हे ऐकताच कंचनचा राग अधिक भडकला. ती म्हणाली की तू मला वापरून सोडून द्यायचं ठरवलंस, तू माझं आयुष्य बर्बाद केलेस. या भरात दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. हे जोगिंदरच्या अपेक्षेपलीकडचे होते, पण हाच तो क्षण होता ज्याची कंचनने वाट पाहिली होती. संबंधानंतर जेव्हा जोगिंदर विश्रांती घेत होता तेव्हा कंचनने तिची क्रूर योजना अंमलात आणली. ती स्वयंपाकघरात जाऊन भाजी कापण्याचा एक धारदार चाकू घेतला. ती शांतपणे बेडकडे आली आणि एका क्षणाच्या संधीत संतापाच्या भरात तिने तो चाकू जोगिंदरच्या प्रायव्हेट पार्टवर मारला. हा इतका तीव्र आणि अचानक हल्ला होता की जोगिंदरला काहीच समजले नाही. त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि रक्तस्राव सुरू झाला. कंचनने त्याच्यावर एकापेक्षा एक हल्ले केले. जोगिंदर अत्यंत दुःखाने आणि आश्चर्याने तडफडू लागला. तो मदतीसाठी ओरडू शकला नाही, कारण वेदनांमुळे त्याचा आवाज बंद झाला होता. त्याला काहीच कळेनासे झाले होते. कंचनने केलेला हा हल्ला फार क्रूर होता. ती त्याच्यावर सूद उगवत होती, त्याला शारीरिकदृष्ट्या अपंग करण्याचा प्रयत्न करत होती. प्रचंड रक्तस्रावामुळे जोगिंदरची स्थिती गंभीर झाली. कंचनने त्याला मदत करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ती फक्त त्या ठिकाणी उभी राहून हे सर्व घडताना पाहत होती. जोगिंदरने कसाबसा शक्ती गोळा केली आणि तो घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यातून रक्त वाहत असताना तो कसाबसा आपल्या घरी पोहोचला. त्याच्या कुटुंबियांनी त्याची अवस्था पाहिली आणि त्याला लगेच VN देसाई रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो प्राणांधोरणी जीवघेणी स्थितीत होता. त्याच्या कुटुंबियांनी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कंचनला अटक करण्यात आली. तिचे मुले कुटुंबातील इतर सदस्यांच्या संगोपनात देण्यात आली. पोलीस तपासात अनेक गंभीर माहिती समोर आली. कंचनने जोगिंदरला बिहारवरून फोन करून धमक्या दिल्याचे आणि हल्ल्याची आधीच योजना आखल्याचे दिसून आले. तिने नव्या वर्षाच्या निमित्त करून त्याला फसवून आपल्या घरी बोलावले होते. हा हल्ला अनैतिक प्रेम, झालेल्या फसवणुकीच्या भावनेतून आणि सुडाच्या ज्वालेतून घडवण्यात आला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 327 अंतर्गत गंभीर दुखापत आणि कलम 506 अंतर्गत धमकी देण्याचा गुन्हा या महिलेविरोधात दाखल केला गेला. पोलीस तपास चालू आहे. जोगिंदर सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याची स्थिती गंभीर आहे. कंचन पोलिसी हिरासतीत आहे आणि तिला न्यायासमोर उभे केले जाईल. मित्रांनो, ही घटना आपल्याला अनेक गंभीर गोष्टी शिकवून जाते. प्रथम, विवाहबाह्य संबंध केवळ भावनिक उलथापालथ करत नाहीत, तर हिंसक परिणामही घडवून आणू शकतात. दुसरे, खोटी आश्वासने देऊन एखाद्याचे आयुष्य बांधून घेणे, भावनिक फसवणूक करणे हे केवळ नैतिक पातक नाही, तर ते गंभीर गुन्ह्याला कारणीभूत ठरू शकते. तिसरे, सूडाची भावना माणसाला किती अमानुष बनवू शकते हे या घटनेतून स्पष्ट होते. कंचनने केवळ जोगिंदरची शारीरिक हानी केली नाही, तर स्वतःचे 2 लहान मुले अनाथ करण्याची पूर्वतयारी केली. स्वतःच्या मुलांसमोर अशी क्रूर घटना घडवणे हे तर अत्यंत निंद्य आहे. जोगिंदरनेही आपल्या कुटुंब बांधिलकी विसरून गेल्या 7 वर्षांपासून हा अवैध संबंध टिकवला होता. त्याने दिलेली खोटी आश्वासने या त्रासदायक परिस्थितीची मूळ कारणी ठरली होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पाहिले आणि शेवटी एक भयानक ट्रॅजेडी उद्भवली. तुम्हाला काय वाटते? अशा परिस्थितीत कोणाचा दोष अधिक आहे? प्रेमाच्या नावाखाली केलेली अशी क्रूरता समाजाने कशी थांबवायला हवी? अशा गुन्हेगारांना कोणती कठोर शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या कहाणीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नसून समाजाला अशा घटनांपासून जागरूक करणे आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सहनशीलतेचे महत्त्व पटवून देणे हा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा आणि अशा खऱ्या क्राईम स्टोरी, सत्य घटना नेहमी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका धक्कादायक सत्य घटना घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.